मैत्रिणींनो, तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे आई गेलेली काशीला आणि मी तिला सांगितलेले की मला अशी रुद्राक्षाची माळ आण म्हणून. कारण की ही माळ आपल्याला ज्यावेळी आपण महादेवाची पूजा करतो त्या पिंडीच्या अशी म्हणजे पूर्ण भोवतीनं घालायला बरे पडते. खूप मोठे आहे, बघू शकता तुम्ही. याच्यावर आपण ओम नमः शिवायचा जप जरी केला तरी चालतो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. खूप छान आहे. रुद्राक्ष पण बघू शकता. रुद्राक्षामध्ये पण खूप सारे प्रकार आहेत. म्हणजे काळ्या कलरचे पण असतात बघा. हे पहा, हे असे, परत हे असे असतात. परत याच्यात साईजसुद्धा आणखीन छोटी पण असते. तर आता म्हटलं हरतालिकेचा आपला उपवास असणार आहे आणि आपण वाळूची पिंड बनवतो, तर त्याला घालता येईल म्हणून मग काल मी तिच्याकडनं मागवून घेतली. यांचे मित्र रोज इन्सुलंजसने येतात कामाला, त्यांना मी घरला लावून दिलेलं. म्हटलं त्यांच्यासोबत लावून दे. त्यानंतर तिनं हा शंख एक आणलेला आहे पूजायला. 200 रुपये काहीतरी बसलेले आहे त्याला. इथं खूप महाग आहेत खरं असले शंख आपल्या इकडं. त्यानंतर महाराजांना फेटा आणलेला आहे. ती सांगत होती तिकडं फेटे वगैरे स्वस्त आहेत म्हणून. 20 रुपयाला 4 काहीतरी फेटे आहेत, म्हणजे 5 रुपयाला एक फेटा. आणि परत ह्या माळा आहेत त्या पण 50 रुपयाला किती 15 का 16 माळा. हे महाराजांना आणलेलं आहे तिनं. आणि त्यानंतर आई असते, लक्षात ठेवा. माझ्यासाठी सुद्धा एक क्लिप घेऊन आलेला आहे, एक आठवण म्हणून. परत हा दोरा आणलेला हातात बांधायला. आणि स्त्रीला पण गळ्यात घालायला एक रामाचं लॉकेट आणि हातात बांधायला एक दोरा असं घेऊन आलेले. शेवटी आईवडिलांचं हे वेगळंच असतं. आणि हा पोस्टर एक आणलेला आहे तिनं अयोध्येमधनं. श्री बघूया तुझ्या हातातलं दाखव की हातातलं. हे पहा, ह्याला असलं पाहिजे होतं हातात बांधायला. तिनं फोन करून विचारलेलं काय पाहिजे तुला म्हणताना, म्हटला असलं पाहिजे. हे हातातलं आणलेलं आहे आणि गळ्यातलं एक आणलेलं आहे त्याला. आणि हे पहा, हे अयोध्येमधनं आणलेलं आहे तिनं रामाचं. पाठीमाग अयोध्येचं पूर्ण मंदिर आहे आणि रामांची मूर्ती आहे. आणि यांना एक हातात फोटो आहे, तीच की मूर्तीचा फोटो आहे. आणि यांना पण असलंच आणलेलं आहे तिनं हातातलं, फक्त कलर वेगळा आहे. अशामध्येच आहे खरं, कलर वेगळा आहे. त्यांनी ते हातात घातलेलं आहे. आणि गंगाजल एक बाटली आणलेली आहे. गंगाजल आणायला सांगितलेलं मी, तर एक बाटली गंगाजल आणलेला आहे. कारण आपल्याला सोमवारी वगैरे महादेवांना गंगाजलाने अभिषेक घालायचा असतो. खूप चांगलं असतं ते, कारण महादेवांना गंगाजल खूप प्रिय आहे. त्यामुळे मी ते आणायला लावलेलं एक बाटली. थोडं साध्या पाण्यामध्ये मिक्स करून जरी घातला तरीसुद्धा चालतं. अशा पद्धतीने सगळं घेऊन आहे. सगळ्यांनाच आणलं तिनं, बहिणीला, आम्हाला आणि आपल्याला. असं हा फोटो काय रोज पुजणार नाही मी, कधी तर पुजायचा. ह्याच्यात देवाऱ्याच्या ड्रॉमध्ये ठेवून टाकणार आहे, कारण देवाऱ्यात आता जागा नाही आहे. आता आज ही तिजोरी पूर्ण सगळी बाहेर लावायची आणि मग ही जागा रिकामी करायची, कारण आपल्याला इथं गणपती बसवायला जागा करायला लागणार आहे. बाहेरचं ते कपाट आहे लाकडी, ते आत आणायला लागणार आहे. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आता माझा स्वयंपाक वगैरे सगळा झालेला आहे. आज वरण आणि जो श्रावण घेवडा असतो त्याची भाजी बनवलेली. 10 रुपयाचे 2 ढीग असं शेंगा आणलेल्या होत्या, म्हणजे ढीग लावलेले शेंगा 2 आणलेल्या होत्या. 2 ढीग खूप होत्या घरात, चांगल्या पण होत्या शेंगा. तर त्याची भाजी आज बनवलेली आहे आणि वरण बनवलं. आणि आज मी थोडा पराक्रम केलेला आहे, बघू शकता. श्रीसंग बोलत आले आणि इथं ताट होतं ते गरम झालेलं, असं लाल झाले, लाल भडक. आणि माझं लक्षच नाही, मी ते असं बोलत ते धरलं आणि असलं भयानक दुखायला लागले.
कसं बसं स्वयंपाक बनवला आता एका हाताने. अजून कपडे धुवायचे. इकडं भांड्याचा ढीक पडला असा. लवकर आवरून जायचं म्हटलं कारण गौरीची आज 4 ब्लाऊज द्यायची होती आणि त्याच्यासाठी हे पण काल डबल करून आलेले आहेत. म्हणजे 3 ते 11, 11 ते 7 करून आलेले आहेत, जेणेकरून आज सुट्टी घेता येईल. मग सुट्टी घेतलेली आहे त्यांनी त्या ब्लाऊजांसाठी. आणि मला म्हणलेत लवकर आवर, तोपर्यंत हा पराक्रम असा दुखायला लागले. चला, मी काल खूप छान अशा गणपतीच्या रांगोळी काढून दाखवलेल्या आहेत. कशा वाटतात ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. तुमचे जे गणपती बाप्पा असतील त्यांच्यासमोर रोज एक रांगोळी जरी काढला तुम्ही तरी पण चालेल. 4-5 रांगोळ्या मी काढून दाखवलेल्या आहेत. म्हणजे मला जशा जमतात तशा काढलेल्या आहेत. साधे सिंपलच आहेत, नक्कीच सगळ्यांना जमतील त्या. आणि रोज गणपती बाप्पा आल्यावर त्यांच्यासमोर काढा किंवा मंडळाचे जे गणपती बाप्पा असतात त्यांच्यासमोर जरी काढला तरी सुद्धा चालेल. आणि हार पण मला याचा करायचा आहे. तो कधी वेळ मिळतो बघूया. तुमच्यासोबत तो पण शेअर करायचा आहे मला. 4 ते 5 भाकरी बनवल्यात. इकडं याची भाजी पहा, भाजी, वरण. चला जेवून घेते. तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवायचा आहे. अजून कपडे धुवायचे. कपडे आज नुसता पाण्यातनं काढणार आहे कारण की हात दुखायला माझा. सकाळी आंघोळ वगैरे झाल्यावर आधी मी ज्या श्रावण घेवडा होता तो आधी निवडून घेतला. कारण आणून जवळजवळ 5 ते 6 दिवस झालेले होते. त्यामुळे म्हटलं आधी निवडून घ्या. जवळजवळ अर्धा किलोपेक्षा जास्त होता तो. तर सगळाच निवडून घेतला कारण पाणी सुटल्यासारखं त्याला होत होतं. त्यामुळे म्हटलं आता हा सगळा संपवूनच टाकायचा. राहिला तर काय रात्री संध्याकाळी खाता येईल म्हणून मग जास्तच केला कारण आज हे सुट्टीवर होती. आणि चला तर मी आता तुम्हाला छानशा अशा गणपतीच्या रांगोळी काढून दाखवणार आहे. माझी ही रांगोळीची बॉटल तुम्हाला खूप व्हिडिओमध्ये दिसली असेल कारण खूप वर्षापासून ही बॉटल आहे. कमीत कमी 3 ते 4 वर्ष झाले असतील. एकच बॉटल आहे आणि ह्या बॉटलनेच मला खूप छान रांगोळी काढता येते. आणखीन एक बॉटल आहे माझ्याकडे. त्या म्हणजे मी एकदम रांगोळ्या घेतल्या होत्या, दादाने मला दिलेली होती फ्रीमध्ये. त्याने पण जमतं काढायला, पण या बॉटलची मला जास्त सवय झालेली आहे. आणि रांगोळीत थोडी थोडी जरी घाण असली, काहीतरी कचरा वगैरे, तर ते व्यवस्थित पडत नाही. आणि किती सिंपलच रांगोळी आहे बघा. तुमच्या देवाऱ्यासमोर असेल किंवा आता गणपती बाप्पा येणार आहेत तर त्यावेळी त्यांच्यासमोर किंवा मंडळाचे जे गणपती बाप्पा असतात त्यांच्यासमोर जरी काढला तरी सुद्धा चालेल. एकदमच सिंपल आणि सोपी रांगोळी आहे. आता इथे मी बॉटलचा वापर केलेला आहे. एकेकांना 5 बोटाने सुद्धा सवय असते, त्याने 5 बोटाने जरी काढली तरी सुद्धा चालेल. आणि यामध्ये तुम्ही वेगवेगळे कलर जरी भरला रांगोळीमध्ये तरीसुद्धा खूप छान दिसतं. मी काही कलर भरलेले नाहीत आणि मी खाली पाट घेतलेला आहे काढायला. कारण की कसं होतं, फरशी पण पांढरीच आहे, त्यामुळे मग रांगोळी काढला तुम्ही तर ती दिसत नाही त्याच्यावर. त्यामुळे मी असा मोठा पाट आहे माझ्याकडे, त्याच्यावर तुम्हाला मी रांगोळी काढून दाखवत आहे. पहिल्यापासूनच मला रांगोळीची खूप आवड आहे, त्यामुळं मला वेगवेगळ्या रांगोळ्या काढायला दाखवायला खूप आवडतं. त्यामुळे मी ज्यावेळी शक्य असेल त्यावेळी तुमच्यासोबत त्या रांगोळ्या शेअर करत असते. आम्ही लहान होतो त्यावेळी ठिपक्यांच्या रांगोळ्या होत्या. आता ठिपक्यांच्या रांगोळ्या बंद झालेल्या आहेत. भरपूर अशा ठिपक्यांच्या रांगोळ्या आम्ही लहान असताना काढत होतो. 4 ठिपक्यांची, 6 ते 6 ठिपक्यांची, 4 ते 4 ठिपक्यांची, 8 ते 8, 7 ते 1, 6 ते 1, 3 ते 1, 4 ते 1 असं भरपूर अशा आम्ही ठिपक्यांच्या रांगोळ्या काढतो. पण आता ते प्रथाच बंद झालेली आहे ठिपक्यांच्या रांगोळ्याची. आता शक्यतो संस्कार भारती रांगोळी ही जास्त काढली जाते. आणि संस्कार भारती रांगोळी ही छान पण वाटते, दिसायलासुद्धा खूप छान दिसते. आणि फायनली आपले गणपती बाप्पा कसे दिसत आहेत. मी 4 ते 5 रांगोळ्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. लग्नाच्या आधी आई आमची काय करायचं, पांढऱ्या रांगोळीचं पोतच घ्यायची, किती काढते तेवढी काढून दे म्हणून. आणि मी पण आपली बसून अंगणसुद्धा खूप मोठं होतं, त्यामुळं किती पण उशीर बसून रांगोळी काढली तर काही प्रॉब्लेम नव्हता. भरपूर अशी रांगोळी पण असायची, अंगण पण मोठं असायचं.
आणि आमच्या तसं कोणी काही म्हणायचं पण नाही की तू एवढी रांगोळी कशाला काढतेस किंवा एवढा उशीर कशाला बसतेस. उलट ज्यावेळी दिवाळी वगैरे असायची त्यावेळी पप्पा आमचे मला लवकर उठवायचे. पहाटे 3ला म्हणजे उठवायची. मला म्हणायची की तू आता 3ला जर बसलीस तर तुझं 7 वाजेपर्यंत होईल. काय काढायची ती रांगोळी काढून घे जा म्हणून. मग मी उठायची, तोंड वगैरे धुवायची, चहा पिऊन मी रांगोळी काढायला बसायची. आणि खरोखरच मला सकाळी 7 वाजत होते. एवढी भली मोठी मी रांगोळी सकाळ संध्याकाळ काढायची. आणि वयोमानानुसार माणसाचा उत्साहसुद्धा कमी होतो. त्यावेळी रांगोळी काढण्याचा उत्साह हा वेगळाच होता. आता एवढी रांगोळी नाही काढू वाटत, पण त्यावेळेचा उत्साह तो वेगळाच होता. माणसाचा जसजसा व्याप वाढेल किंवा जसजसं त्याचं वय म्हणजे वाढत जाईल तसं त्याचा उत्साह, आनंद हा कमी होतो. किती पण मोठी काढायला लागून दे रांगोळी आणि किती पण उशीर बसायला लागून दे, त्यावेळी मी बसत होते. पाय जर दुखायला लागले तरी पण बसत उठत मी रांगोळी काढत होते. खरं काढतच होती. म्हणजे जशी मनाला पाहिजे तशी रांगोळी आल्याशिवाय मी गप्प बसत नव्हते. एवढा म्हणजे त्यावेळी उत्साह होता. पण आता तसं नाही. आता पण काढू वाटते, पण एवढा उत्साह आधीसारखा राहिला नाही. रांगोळीला कसं असतं तर खूप सारे कलर पाहिजेत आणि ते पण सगळे कलर असे डार्क, फ्रेश असे सगळे मिक्स कलर पाहिजेत. संस्कार भारतीचे जे कलर असतात ते तर खूप छान असतात सोडा. ते जर कलर घातले तर अगदी 2 दिवस तुमची रांगोळी आहे अशी राहते. त्यामुळे ते तर त्या कलरांचा तर काही विषयच नसतो. त्यावेळी कसं असायचं, आपण रांगोळी जर काढत बसलो तर आई वगैरे घरातलं सगळी कामं उरकत होती. तर आत्ता तसं नाही. आता आपल्याला घरातलं पण सगळं बघावं लागतं आणि परत रांगोळी वगैरे काढायचं म्हणतं 2 तास त्यात बसले किंवा बाकीची सगळी कामं राहून जातात. त्यामुळं नको वाटतं सगळं करायला. घरामध्ये कोणीतरी असलं की मग काय वाटत नाही, पण नसलं तर आपल्याला सगळ्याला एकट्यानं करणं काहीही शक्य नाही. लक्षात ठेवा. प्रत्येक माणसामध्ये काही ना काहीतरी कला असते, पण ती कला त्या माणसाने शोधली पाहिजे आणि त्या कलेचा वापर जिथं तिथं योग्य पद्धतीने केला पाहिजे. आणि खरं सांगू का, एकेकांचं कसं होतं म्हणजे लेडीजच्या बाबतीत सांगते मी, म्हणजे त्यांना करायची खूप हौस असते, पण एकेकांच्या घरामध्ये खूप बंधने असतात. त्यामुळे त्यांना अजिबात बाहेर पडता येत नाही. तू हे करायचं नाही, तू ते करायचं नाही, तू असंच वागायचं, तू इथं जायचं नाही, तू ते करायचं नाही, अशी बंधने असल्यामुळे एक लेडीजला सुद्धा काय करता येत नाही. म्हणजे कला असते, टॅलेंट असतं त्यांच्यामध्ये, परत धाडससुद्धा असतं, पण घरातील काही बंधनं असतात, नियम अटी असतात, त्यामुळे त्यांचं म्हणजे करिअर थांबून जातं. असं सुद्धा बहुतेक जणांच्या बाबतीत म्हणजे होतं. आता शक्यतो ही पद्धत थोडी कमी झालेली आहे. खरं तरीसुद्धा अजून एकेकांच्या घरामध्ये आहे, खेडेपाड्यात आहे अजूनसुद्धा तसं. त्यामुळे सुद्धा काही लेडीजची, बायकांची कसं होतं, कुचंबना होते आणि मग त्या काही करू शकत नाहीत. फक्त चूल आणि मूल एवढंच करू शकतात. एकेकांच्या घरामध्ये तर कसं असतं, आम्ही बायकांचे पैसे वापरत नाही किंवा बायकांचे पैसे घेत नाही, त्यामुळे तू कामाला जायचं नाही किंवा तू हे काय करायचं नाही, ते काय करायचं नाही, असे नियम असतात. किती छान आपले गणपती बाप्पा झालेले आहेत बघू शकता तुम्ही. साधी सिंपलच आहे रांगोळी, पण किती छान दिसत आहे. अशा पद्धतीने मी 4 ते 5 रांगोळ्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत गणपती बाप्पांच्या. कशा वाटल्या ते नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा. आता ही तर खूपच सिंपल अशी रांगोळी आहे गणपती बाप्पांची. काही नाही बघा, ह्या रांगोळ्या तर अजिबात वेळ लागत नाही आणि अगदी लहान मुलांनी काढली तरीसुद्धा चालेल. पोहे खायच्या चमच्याचा वापर मी ही रांगोळी काढण्यासाठी केलेला आहे. तुम्ही प्लॅस्टिकचा एखादा चमचा जरी वापरला तरीसुद्धा चालेल, पण माझा होता हा, म्हणून म्हटलं मी तिथल्या तिथे घेतलं आणि त्याच ह्यानं चमच्याने ती रांगोळी तयार केलेली आहे. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने रांगोळ्या तुम्ही नक्कीच काढून बघा आणि कशा वाटतात, काय वाटतात ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.